नवी मुंबई मर्यादित आपण हे सर्व संघ पाहतोय। या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, ज्यांचा नामोल्लेख असलेली, ज्यांचा कार्याचा गुणगौरव करणारी 8व्या पर्वामध्ये सलग आपण पाहतोय असे आपल्या सर्वांचे लाडके माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, उद्योजक अविनाश सुतार साहेब आणि त्यांचे खरं संपूर्ण टीम, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, आयोजन कमिटी, ज्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो असे किरणजी मेहर, अनिलजी भोईर, राजनजी भोईर, दत्ता नाईकजी आणि विवेक सुतारजी। बघा 2 सामने आहेत, हा सेमीफायनलचा थरार आहे। यामध्ये जिंकणारा संघ फायनल मध्ये जाऊन खेळणार आहे, जिथे ऑलरेडी शिरवणे अ आणि सारसोळे 30+ संघ ऑलरेडी गेलाय। चला सराव करू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण मग षटकांची संख्या कमी करण्यात येईल असं आयोजन कमिटी सांगते आम्हाला। कारण 2 सामने आणि घड्यात बरोबर 5 वाजतात, 1 मिनिट बाकी आहे। टॉस जिंकलाय तुर्भे सारसोळे ब 40+ संघाने। फिल्डिंगचा निर्णय ज्यांच्या विपक्ष शिरोणे ब सानपडा कुक्षत 30+। अशी लढत पाहायला मिळणार। tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेत ते सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। सकाळपासून आपण पाहतोय पावसाची संततधार, रिमझिम पाऊस, मध्ये मध्ये मुसळधार, आणि या स्पर्धेला मात्र पावसाने देखील आज दिवसभर हजेरी लावली। तर सिद्धेश राठोड या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत। माफ करा, आकाशच आहेत आणि त्यांच्या समवेत दत्ता मेहर, शशी मेहर आहेत, माफ करा, दत्ता मेहर आहेत। चला 4 षटकांची लढत, सेमीफायनलचा थरार। सलामीची जोडी सनी, त्याच्या समवेत निखिल पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवर गणेश मडवी। पहिला बॉल, खोलवर टप्प्याचा ऑन साइडला मात्र तितकंसं टायमिंग नव्हतं। अलॉंग द कार्पेट हा बॉल ट्रॅव्हल झालाय, स्वतः गणेश मडवी बॉलवर जात आहेत। सिंगलने मात्र धावफलकाला सुरुवात। आज सकाळपासून आमच्या समवेत विघ्नेश मडवी होते ऑफिशियल स्कोरर। दुपारच्या सत्रामध्ये रोनक तांडेल मात्र आमच्या समवेत जॉईन झालेत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकताय हर्षदजी मडवी सरांचा आवाज, उमेश म्हात्रे सरांचा आवाज, आमचे संपूर्ण पंच कमिटी। यावेळेस चांगला मात्र पंच केले, बॉलला डीप कव्हरला, बॉल फरार होत होतोय। इट्स अ क्रॅकिंग 6 षटकार। एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर आल्या 6 धावा, षटकार। निखिल पाटील आपण पाहतोय पहिल्याच बॉलमध्ये स्वतःचं खातं उघडलं, षटकाराने कव्हर पॉइंटच्या वरतून बॉलला डिपॉझिट केलं। पुढचा बॉल, फील्ड प्लेसमेंट मध्ये हलकासा बदलाव आपण पाहतोय, कारण हा सामना निर्णायक आहे। जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये म्हणजे किमान एका बक्षिसासाठी पात्र ठरणार आहे। ऑलरेडी शिरवणे अ आणि सारसोळे 30+ जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये। खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि बॉल मात्र चक्कावून गेला। मिस्टर जयेश होते स्वतःला सावरलं या पाण्यामध्ये, मात्र बॉलला नाही पकडू शकले। षटकार आला, त्यानंतर आला तो चौकार। पहिल्या मॅच पासून
यागोताचा सामन्यामध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता. ओ इथे बघा एक तीक्ष्ण उसरी घेणारा बॉल चकवून गेला निखिल पाटील यांना. आणि डॉट बॉल, रन मिळत नाहीये. निखिल पाटील थोडेसे आश्चर्यचकित झाले या गतीला आणि किंबहुना या बाउन्सला पाहून. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे 11 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस स्प्रिंगर्स रोल केले होते, उसळी घेतली, रायझिंग डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा निखिल पाटील यांना सरप्राईज करून गेली. गणेश मडवी घरचं मैदान, घरच्या मैदानावर मॅच विनिंग परफॉर्मन्स देत आहेत की काय. षटकारानंतर मात्र चौकार, त्यानंतर 2 बॉल डॉट. अंतिमचा बॉल इथे बाकी आहे. 11 धावा धावफलकावर आहे. चांगली सुरुवात एका बाजूने दोन्ही बॅटरशी. यावेळेस समोर फटका खेचलाय, फिल्डर आहे तिकडे आणि बॉल मात्र इथे फरार होतोय. पंच गळवत आहेत. 4 धावा शेवटच्या बॉलवर येत आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे धावफलकावर बिनबाद 15 धावा. नंतर धावफलकावर धावा तुम्ही पाहताय 15 रन्स. सेकंड ओव्हर मध्ये मिथून यांच्या मात्र खांद्यावर जबाबदारी सोपवली आहे. सेमीफायनलचा थरार जिंकणारा संघ थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. पंचांकडे आऊट अपील केली गेली आहे. खुलवा टप्प्याचा बॉल इम्पॅक्ट बाहेर आहे, पंच तेच कळवत आहेत. भरपूर वेग, फास्ट अँड फ्युरियस अशा पद्धतीचा बॉल होता. भरपूर वेगाने डिलिव्हर केला होता. लेग बायचा इशारा दिलाय पंचांनी. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 16च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 16 रन्स. अगदी आजच्या या 30+, 40+च्या फॉर्मॅटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मेगा फायनल आजच्या दिवशी होणार. उद्या ग्रामीण गटाला प्रारंभ. 2 गाव 1 संघ, जिथे 10 संघ आणि रविवारी मात्र ऑल इंडिया ओपन 8 व्यावसायिक संघ तुम्हाला पाहायला मिळतील. जबरदस्त लाईन अँड लेंथ तुम्ही पाहताय. डावकुऱ्याचे गोलंदाज राऊंड द विकेट मारा करतायत राईट हँडेड बॅट्समन साठी. आणि इथे चकवून आपण पाहतोय गेलेत. पुन्हा एकदा सिंगल मिळते. 17 धावा. थोडासा खरं तर त्रास देत आहेत निखिल पाटील यांना हे गोलंदाज. निखिल पाटील लाईन लेंथ पिक करण्यामध्ये थोडे अयशस्वी राहिले या ओव्हरमध्ये. यावेळेस देखील एज लागली आहे. थर्ड मॅन नाही आहे. फ्लाय स्लिपला कॅड होता येईना. ते सनी देखील मिथुनच्या विरुद्ध खरं थोडासा संघर्ष आणि स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. कारण मिथुन यांचा वेगाबरोबर त्यांचं नियंत्रण हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये आतापर्यंत दिसलंय. 18 धावा धाव फलकावर. 3 बॉलवर 3 सिंगल आल्यात. माजी नगरसेवक चषक 2025 तुम्ही पाहताय. इथे इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल फरार. टाटा बाय बाय. सीमा पार टप्पे टप्पे घेत चौकार. स्लॉट मधला चेंडू होता. जास्त मुवमेंट केली नाही. अगदी जाग्यावरनच हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला टोलवला. निखिल पाटील यांनी चौकार मिळवला. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुढे सरसावून पूल मारण्याचा प्रयत्न. आतली कडा लागली. बॉल विकेटच्या पाठीमागे गेला. पद्माकर मेहर यांना आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेत. डॉट बॉलची सांगता.
धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 22 आकड्यावर 22 रन्स. पुढचा बॉल तर याच दरम्यान ज्यांची आपण सकाळपासून आतुरतेने वाट पाहत होतो ते तुम्हा सर्वांचे लाडके उद्योजक आदरणीय अविनाशदादा सुतार साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या मित्रपरिवारासहित त्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम दादा. सकाळपासून आम्ही आपली वाट पाहत होतो आणि आपल्यासाठी गुड न्यूज अशी आहे की आपली 30+ ची टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट. यस, नक्कीच अविनाश दादांचं या ठिकाणी आगमन होतंय. शब्द सुमनांनी त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 3 का 2 आले आता? किती रन आले? शेवटच्या बॉलवर 2 रन आलेत. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या 3 आलेल्या आहेत. ओके, धावसंख्या आपण अपडेट करूया. 25 धावा धावफलकावर. उद्योजक अविनाश सुतार साहेबांचं आगमन व्यासपीठावर नुकतंच झालंय. स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक त्यांच्या बरोबरच आपण पाहतो ज्यांची सकाळपासून उपस्थिती लाभली आहे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब. त्याच्या समवेत किरणजी मेहर असतील, अनिल दादा भोईर असतील, राजनजी भोईर, दत्ता नाईकजी आणि विवेकजी सुतार या सर्वांच्याच मात्र अथक परिश्रमातून आपण पाहतोय या दमदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन सलग 8व्या पर्वामध्ये. आणि 8व्या पर्वामध्ये काहीतरी नाविन्य आपण पाहतोय की 30+ आणि 40+चा एक ग्रुप आपण पाहतोय. एक वेगळा कन्सेप्ट या पर्वापासून आपण अंमलात आणलाय. चला स्पीडअप करा, सामन्याला भरपूर वेळ घेऊ नका. यानंतर अजून एक फायनलचा सामना आहे. संजय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल एज लागली, बॉल पाठीमागे लॉंग स्टॉप मध्ये. उदय तांडेल तिकडे आहेत, डायरेक्ट थ्रो केलाय. हरकत नाही. सेकंडचा कॉल नाकारला, सिंगलच मिळाली. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना चला रौनक तांडेल आपण यावेळेस उचलून मारल्या ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू तैनात मिथून. चांगली फिल्डिंग. या बॉलवर मिळते ती सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे जात असताना 27 धावा. फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय. पॉइंटला बॉलला टोलवलंय. एक क्विक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. उशीर होतोय खेळाडूंना पोहोचण्यासाठी. 2 धावा अगदी चपळाईनं पूर्ण केल्यात. 29 रन्स, 29 धावा. 3 बॉल आतापर्यंत झाले. 3 बॉलमध्ये 4 आल्यात. संजय यांचा चांगला मारा आतापर्यंत. विकेट अजूनही मिळाली नाहीये. क्लीन बॉल. दांडी गोल झालीये. निखिल पाटील यांचा संघर्ष इथे समाप्त केलाय तो संजयने आणि पहिला धक्का दिलाय तो शिरवणे बस सानपडा कुक्षेत 30+ या टीमला. एक थ्रू मिळवून दिलाय संजयने. 4थ्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केला. चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये असलेल्या निखिल पाटील यांचा. सागर गाडगे मैदानाच्या आत दाखल होत आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. तुर्भे सारसोळे 40+ ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. फायनलला ऑलरेडी शिरवणे सारसोळे 30+ संघ पोहोचलाय. त्यांच्या विरुद्ध आता कुठला दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल? शिरोणे सानपडा कुक्षेत 30+ सध्या बॅटिंग साकारतोय. पूर्वार्ध सध्या सुरू आहे. 29 धावा धावफलकावर आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सागर घाडगे नवीन फलंदाज. मागच्या मॅच मध्ये चांगल्या धावा कुठल्या होत्या बॅटच्या साह्याने?
बॉल सोडून दिलाय, भरपूर खराब लाईन, विकेट किपरला बीट केलंय. उदय तांडेल बॉलवर जात आहेत. इथे खराब कलेक्शन. पद्माकर मेहर विकेट किपरच्या भूमिकेत. वाईट +2, एकूण धावा मिळतील त्या 3. चर्चेतली स्पर्धा माजी नगरसेवक चषक 2025. पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांची भरपूर पसंती, लोकप्रियता या स्पर्धेला मिळाली आहे. फुल टॉस टाकलाय, मिडल नाही झालाय आणि इट्स अ बीमर कॉल. नो बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. नो प्लस धावा मिळतील त्या 2. त्याच दरम्यान व्यासपीठावर आगमन होते अनेक युवा समालोचकांचे खरं तर प्रेरणास्थान, आयडल मिस्टर IPL मधील मराठमोळा, बुलंद आवाज, प्रो कबड्डी, प्रो खो खो, प्रो गोविंदा आणि टेनिस बॉल जगतातील अनेक नामवंत क्रीडा स्पर्धा. कुणाल दाते सरांचं आगमन होतंय, त्यांचं आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. नो रिव्ह्यू नाहीये. ऑनफिल्ड पंचांचाच निर्णय कायम राहील. यस, नो बॉल. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. 35 रन्स. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे ना. फ्री हिट. खुलवा टप्प्याचा बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला चेंडू अडला जातोय. गवत भरपूर आहे त्या ठिकाणी. पुन्हा 2 धावा मिळतात. या अतिरिक्त चेंडू मात्र कुठेतरी या डोकेदुखी ठरतात आतापर्यंत. 2 धावेने धावफलक पुढे जात आहे. 37 या आकड्यावर 37 रन्स. शेवटचा बॉल. माजी नगरसेवक चषक 2025. बॅट फिरवली, स्विंग अन मिस, संपर्क नाहीये, थोडा खाली राहिला बॉल. विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉलने सांगता झाली आहे 3ऱ्या षटकाची. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1 गडी बाद 37. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे ऑनफिल्ड पंचांनी. tenniscricket.in खूप चांगलं कॅमेरा वर्क आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिलं. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. बघूया 3री पूर्ण होईल का. इट्स OUT. आउट असतील सागर गाडगे. मैदान सोडावं लागेल. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपात 2रा धक्का लागतोय. तो शिरवणे बस सानपाडा कुक्षेत 30+ टीमला. शाखा शिरवणे गाव, नवी मुंबई, ANS ग्रुप शिरवणे नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025. आणि पहिल्यांदाच खरं तर हा कन्सेप्ट आपण पाहतोय. 30+, 40+, प्रत्येकी 5 संघ आपण पाहतोय.
40+ चे 5 संघ, 30+ चे 5 संघ आणि त्याही संघांची बांधणी 2 गाव 1 संघ आणि 3 गाव 1 संघ अशा पद्धतीने करण्यात आली आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, त्याचबरोबर उद्योजक अविनाश सुतार साहेब आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. व्यासपीठावर आसनस्थ होऊन 5 बॉल शेवटचे बाकी आहे. धावसंख्या 39. सूरज आलेत नवीन फलंदाज डावखुरे हाताचे आणि त्यांच्या समोर रवी पुढचा बॉल घेऊन स्लोअर वनचा वापर केलाय. थोडीशी फ्लाइट दिली आहे आणि फसवलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना नवीन बॅटरला मात्र चकवलंय आणि एक्सपिरियन्स विरुद्ध एक्सपिरियन्स अशाच लढती झाल्यात आजच्या संपूर्ण दिवसभरात. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल एज लागली आहे. बॉल मागे चाललाय. फ्लाय स्लिपला उदय तांडेला आहेत. रन मिळणार ती 1. स्कोर शिफ्ट होतोय 40च्या घरामध्ये. कोणतं असं टार्गेट असणार आहे की ज्या टार्गेटचा बचाव केला जाईल, बॉलर्सला थोडंसं मार्जिन मिळेल, त्यासाठी प्रयत्न मात्र केला जाईल दोन्ही बाजूने. सनीने चांगली झुंज दिली आहे, सलामीला आला आणि आल्यापासून मात्र सुरुवातीला निखिल पाटीलला चांगली साथ दिली आणि स्वतः देखील चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं बॅटच्या साह्याने. यावेळेस बघा हाफ ट्रॅकेट बॉल मात्र जास्तच बाहेर वळवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. राऊंड द विकेट येत आहेत राईट हँडेड बॅट्समन साठी रवी पाटील. 41 धावा. एक धाव महत्वाची आहे. संघर्षमय राहिलाय सर्व खेळाडूंचा प्रवास. यावेळेस भरपूर उसळी घेतली आहे. चांगला बाउन्स, चांगला पेस, मिश्रित गोलंदाजी आपण पाहतोय. गतीसोबत चांगली उसळी प्राप्त करतायत रवी. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस थोडा खाली राहिला. आडव्या बॅटने गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न मिथून आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली मिड विकेटच्या दरम्यान. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय मिथूनच्या माध्यमातून. अंतिमचा बॉल पहिल्या इनिंग मधील 43 रन्स. टार्गेट सेट करणारा चेंडू. यावेळेस एज आणि कॉट बिहाइंड द विकेट. शेवटच्या बॉलवर रवी पाटील यांना मिळालं यश. सनी होत आहेत बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि शिरवणे ब सानपडा कुक्षेत 30+ संघाची धावसंख्या थांबली ती 43 या आकड्यावर आणि तुर्भे सारसोळे ब 40+ संघाला लक्ष असेल जर फायनलचं तिकीट तुम्हाला मिळवायचंय ते 24 चेंडू आणि 44 धावांचं. थँक्यू व्हेरी मच युवराजी माळी सर आणि उमेश म्हात्रे सर. संपूर्ण दिवसभरात खूप चांगलं समालोचन ज्यांचं ऐकायला आपल्याला मिळतंय. आज या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, आदरणीय अविनाशजी सुतार साहेब या व्यासपीठावरती अगदी आवर्जून उपस्थित आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसाचा बक्षीस वितरण सोहळा
आपण सुरू करणार आहोत. तत्पूर्वी ही सेमीफायनलची मॅच आज या ठिकाणी मात्र रंगते. तर 44 धावांचं टार्गेट उभं केलं गेले. तुर्बे सारसोळे ब 40+ टीम समोर. चला प्लीज लवकर फिल्डिंग लावा आपण आणि लवकर बॅटर पाठवून देखील दिलेले आहेत. त्यामुळेच की काय मी घाई करतो थोडी. पुढची मॅच आमचा मानस आहे 4 ओव्हरची फायनल व्हावी. त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 5:30 वाजत आलेत. 5:23 सध्या हे आकडे घड्याळाचे आपल्याला भरपूर काही दर्शवतात. जर अंधार झाला तर मात्र आपल्याला बॅड लाईटमुळे ओव्हर्स कमी करावे लागतील. त्यामुळे लवकरात लवकर मॅच सुरू करा. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. कैलास दळवी. दुसरीकडे मात्र रवी पाटील आणि त्याच्या सोबतीला गणेश मडवी. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला निखिल पाटील थोडं फास्ट खेळा प्लीज. एक प्लेअर आहे त्यांचा बाहेर होता. चला सामना सुरू करूया आपण. सेमीफायनल सेकंड इनिंग. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिला बॉल कैलास दळवी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर रवी पाटील. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पावसाळी रबर बॉल क्रिकेट महासंग्राम सध्या तरी मैदानावरती. पहिला बॉल वाईट. 44 धावांचं लक्ष्य. हे लक्ष्य भलं मोठं आहे परंतु 40+ टीमला हे थोडंसं जणू छोटंसं डोंगर वाटत असावा. कारण बरीच वर्षे त्यांनी अशा बऱ्याच धावसंख्या डोंगरापेक्षा देखील मोठ्या धावसंख्येला पोखरून पुढे गेलेले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. सागर बॉल खाली कॅच होईल का? यस टेकन. बिग विकेट डाऊन. पहिली सफलता रवी पाटील. बॅक टू द डगआउट. इम्पॉर्टंट आहे जिंकणं. कारण एक संघ शिरवणे आणि सारसोळे 30+ हे दोन संघ जे आहेत ते ऑलरेडी फायनलमध्ये जाऊन दाखल झाले. 2 मध्ये एकच संघ आहे तो काउंट करूया आपण. कारण 2 गावे एक संघ संकल्पना आहे. त्यामुळे आपण तशाच पद्धतीने पुढे जाणार आहोत. आता मात्र पावसाच्या सरी कोसळू लागल्यात मैदानावरती. मैदानाच्या आतमध्ये मिथुन वैती राईट हँडेड बॅटर. पुन्हा एकदा कैलास दळवी समोर ओव्हर द विकेट. खोलात टाकलेला बॉल समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे बॉल जातोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. 1 रन पूर्ण केले. गणेशने दुसरीचा कॉल दिलाय. 2 मिळतील आणि तोपर्यंत मात्र बंटी या बॉलवरती पोहोचेल. 2 धावा आल्यात अगदी सहजतेने. 2च्या मदतीने टीमची टोटल इथे मात्र 3 वर जाऊन पोहोचली आहे. पहा पुन्हा एकदा भारी भक्कम पावसाच्या सरी मैदानावरती कोसळू लागल्यात. याचा फायदा कोणाला होईल नुकसान कोणाला होईल हे मात्र ठरवणं थोडंसं कठीण आहे. त्याची पूर्वतयारी सध्या नियोजित तयारी मिथुन वैती याच्याकडून केली जाते. आणि हे पाऊस नव्हे हा तर अक्षरशः निसर्गाचा हाहाकार आहे. भर पावसामध्ये सुरू असलेला हा रंगारंगी तालमीतला कार्यक्रम आज मात्र इथं बनेल का हे मात्र पाहायचंय. कैलास दळवी राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर मिथुन वैती. इथे देखील आपण पाहू शकताय बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. पाण्याचा फायदा मिळतो कैलास दळवीला. आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने टीम थोडीशी धास्तावलेली दिसते 40+ची. कारण 30+च्या खेळाडूंसमोर
यंगस्टर समोर आपली प्रतिष्ठा पडायला लागली आहे. आज आपले अनुभव दाखवावे लागणार आहेत संपूर्ण 40+ टीमच्या खेळाडूंना. हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न, जागीच बॉल उडला हवेत परंतु फिल्डर पासून दूर आहे, त्यामुळे धाव मिळेल एक. सिंगल एक आली आहे. धो धो पाऊस पुन्हा मैदानावरती सुरू झालाय. जे दृश्य दुपारी आपण पाहत होतो तेच दृश्य पुन्हा एकदा. आज मी मगाशी उल्लेख केला होता, आज एकही मिनिट पावसाने उसंत घेतलेली नाहीये. दिवसभर पाऊस चालू आहे, थोडा थोडका का होईना परंतु पाऊस पडतोय. परंतु आता हा वेगळाच भलत्याच रंगामध्ये अनोख्या ढंगामध्ये पडणारा पाऊस आता मात्र गोलंदाजांना पोषक ठरतोय की बाधक ठरतोय हे मात्र ठरवता येईल. पुढचा बॉल कैलास तयार. इथे देखील आपण पाहू शकताय जबरदस्त बॉल. बॉलिंग अटॅक खूप चांगला होता आणि इथे एक बॉलचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 4, फक्त 4. 40 अजूनही बाकी आहे. 44चं टार्गेट. हाफ ट्रॅकर गणेश मडवीने उडवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल येतोय. बॉल थांबला आहे. अगदी नशिबाने बॉल थांबला. 2 झाल्यात. 3 मिळतील का हे पाहायचं आणि 3 झाल्यात. क्या बात आहे. तिथे जाणारा प्रत्येक बॉल थांबलाय. फक्त एक चौकार गेला त्या क्षेत्रातून, बाकी सगळे बॉल थांबले. 3 आल्या. ओव्हरची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 रन. तो म्हणजे तुर्बे आणि सारसोळे 40+ टीम. इक्वेशन आपण पाहणार आहोत. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. 18 बॉल 37 धावा करायच्या आहेत. इक्वेशन चांगलं आहे, करू शकतात. 40+ खेळाडू हे देखील कुठे कमी नाही आहेत. जरी यंगस्टर सोबत मॅच असली तरी 30+ अगदी त्यांच्यापेक्षा ज्युनियर आहेत, परंतु या सर्व ज्युनियर सोबत खेळताना देखील आज त्यांचा कोणत्याही प्रकारची एनर्जीमध्ये कमतरता जाणवलेली नाहीये. परिणामी चंदू पाटील यांनी देखील सांगितलं, कोपरखेरणे 40+ टीमचे खेळाडू, की आज आमचा खेळ चांगला होईल यात शंका नाही. आम्ही तरुणांना देखील लाजू असा खेळ आज मैदानावरती करून दाखवू. हाफ ट्रॅकर अक्षय बॉल खाली. कॅच होईल. येस इट इज. पकडला गेलाय झेल आणि गणेश मडवीची विकेट संपादित केली आहे. ती म्हणजे धर्माचे सण श्रावण मासारंभामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात. रामनवमी, राम जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटामध्ये पार पडला एप्रिल महिन्यामध्ये, परंतु आता श्रावणाची चाहूल लागल्यानंतर समस्त हिंदू धर्माला वेड लागतं ते आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचं. ज्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने भाद्रपद महिना ज्यावेळेस येतो, अगदी शेवटाला श्रावणाच्या ते गणरायाचं आगमन आपल्याला पाहायला मिळतं. तज्ञेश बॉलिंग ट्रॅकवरती कुक्षेत 30+ टीम कडून. समोर उदय तांडेल. इथे बॅटची एज मागे चाललाय. कल्पेशकडे बॉल. एक सिंगल आली आहे. तिथून मात्र फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. 30+ विरुद्ध 40+ खेळाडू हे एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आणि अनोखी संकल्पना आज खरं तर माजी नगरसेवक चषकाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. मिथुनने बॉल उचललाय, गॅपमध्ये खेळलाय, बॉल अडलाय, थांबलाय. धावावं लागेल कारण सूरज भोईर तिथे आहे, जो खास करून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. इथे पाहू शकता आपण 2 धावा आल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाताना पाहायला मिळते
धावा झाल्या 10, अजून करायच्या आहेत 34. बॉल झाले 3, म्हणजे येणारे बॉल बाकी आहेत 15 आणि 15 मध्ये करायच्या आहेत त्या जवळजवळ 34 धावा. 15 बॉल 34 हे इक्वेशन आहे. इथे सिंगल कंप्लीट केली जाते. यस, 22चा इशारा येतोय. एका धावेने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. तज्ञेश तयार. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल उदय तांडेल यांच्यासाठी चॅलेंज, परंतु क्लीन बोल्ड. उदय तांडेल यांची दांडीगुल. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. तिसरा धक्का अर्थातच तुर्बे सारसोळे 40+ टीमला. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय. 13 बॉल 33 ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कोणता संघ या स्पर्धेमध्ये जाईल अंतिम 2 मध्ये हे मात्र पाहायचंय. 13 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत 33. 13 बॉल 33 इक्वेशन. आता मात्र थोडेसे गिअर शिफ्ट करावे लागतील. फटका चांगला आहे परंतु समोर निखिल पाटील आहे. रनआउटची शक्यता. डायरेक्ट थ्रो परंतु नाही. बाल बचावले संजय. मिथुन वैतीने नकार दिला. कदाचित स्ट्राईक त्यांना हवी होती. करू शकतात इथे देखील. 12 बॉलमध्ये 33 धावा. अनेक वेळा हे विक्रम होताना आपण पाहिलेत. 12 बॉल 33 मोठी गोष्ट नाहीये, परंतु क्रिकेटचं भाकीत भाष्य करणं हे देखील तेवढंच कठीण असलेलं आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना शाखा शिरवणेगाव नवी मुंबई आयोजित माजी नगरसेवक चषक 2025 8वं वर्ष या स्पर्धेचा आपण समोर भेटीला घेऊन आलोय. मधले खरं तर कोविडचा 1 वर्ष वगळता फक्त कोविडमध्ये स्पर्धा नाही झाली, अन्यथा ही स्पर्धा प्रत्येक वर्षी होत आली आहे. प्रदीप चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत थेट विकेट किपर सनीच्या हातामध्ये जाऊन थांबलाय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. 12 मध्ये 33 पाहिजे होत्या. पहिला बॉल डॉट. 11-33 ची गरज. इथे बॅटची एज आहे का? आणि होय, इथे सफलता मिळाली आहे. बॅट्समन आउट. 4था धक्का. बॅटिंग करत असताना तुर्बे सारसोळे 40+ टीमला. इथे मात्र आता शेवटचे बॉल बाकी आहेत. 10 आणि 34ची गरज. 33ची गरज. 10 बॉल 33 करायचे आहेत. सुनील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तुर्बे 40+ टीम कडून दोन्ही खेळाडू तुर्बेत 40+चे मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन. प्रदीप चौधरीच्या विरुद्ध. इथे बॉल खाली राहिला आणि मागे जाण्यापूर्वी कल्पेश अगदी दबक्या पावलांनी या बॉल पर्यंत पोहोचतोय, कारण त्याला देखील माहित आहे इथून जर पडलो तर सावरणं कठीण होईल. त्यामुळे अगदी
सावध भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेताना पाहायला मिळतोय. एक धावाली 9 बॉलमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. उचलून खेळायचा होता बॉल, बॅटचा नीट संपर्क नाही. सनी बॉल मागे धावतोय तोपर्यंत एक सिंगल डबलने काम बनणार नाहीये. खरं तर इथे जिंकण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची परिकष्टता करणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला सुनील यांनी वळवला. अक्षय आहे बॉल खाली, कॅच इट. दुसरा झेल अक्षय याचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना आज सर्वांसमोर सादर केलाय त्यांनी. बॉलिंग देखील त्यांनी चांगली केली आजच्या दिवसभरामध्ये आणि इथून मात्र सुनील यांना परतावं लागते माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखल होताना तुर्बे 40+ टीम कडून. सारसोळे 40+ टीमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशीर झालाय. खरं तर 8 बॉलमध्ये 31 पाहिजे. आता मात्र सामन्याची ही रूपरेषा त्यांना बदलावी लागणार आहे. अजूनही ये शेवटचा बॉल आहे, आय गेस ये शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल. 7 बॉलमध्ये 31 धावांची गरज. इथे देखील बॉल पहा, वेगवान बॉल होता, आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर जयेश यांना बीट करून मागे चाललाय आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलची सांगता. येणारे 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 31 धावांची. 31 अजूनही बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी तुर्बे आणि सारसोळे 40+ टीमला. अतिशय रंजकता आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहिली. भरपूर चढ उतार, अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी मात्र उपस्थित राहून गेले. 40+चे जवळजवळ 5 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 30+चे 5 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. त्यातील एका 30+च्या टीमने बाजी मारत फायनलचं तिकीट मिळवलंय. आता कोणता संघ जाईल हे पाहायचंय. सूरज आलाय, सूरज भोईर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील आपण पाहू शकताय आणखीन एक धाव इथे मात्र ऍड होती. टीमच्या टोटल मध्ये सिंगल आली. पुढचा बॉल खेळण्यासाठी संजय तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करे सूरज. इथे ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चाललेला बॉल, परंतु तुम्ही ज्या वेळेस हा बॉल सोडून द्याल त्यावेळेस मात्र असंच काहीसं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. कारण फक्त एकच बाहेरची आउटलाईन जी आहे ती मात्र तुम्हाला वाईटसाठी खरं तर पोषक ठरते. आणि इथून मात्र हे पाहू शकता आपण, रन आउटची शिकार संजय इथून मात्र होतील बाद.
बॉलर तयार. सूरज पुन्हा एकदा जयेशसाठी समोर इथे बॉल खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये सूरज स्वतः बॉलवरती चाललाय. 1 धाव इथे मिळणार, त्यापेक्षा जास्त काही नसेल. सिंगलच्या मदतीने टीमची एकूण टोटल झाली आहे स्कोर कार्डवर फक्त 15. आता येणारे बॉल अगदी शिल्लक एक शेवटचा आणि धावा मात्र करायच्या आहेत त्या 28, 29 आणि इथे मात्र मोठ्या मार्जिनने हा सामना जिंकलाय पुन्हा एकदा 30+ टीमने. आणि दोन्ही 30+च्या टीम या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्याबद्दल दोन्ही टीमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि दोन्ही शिरवणेच्या 30+च्या टीम या फायनलमध्ये दाखल झाल्यात. अभिनंदन. चला तर या स्पर्धेतला हा फायनलचा सामना घेण्यात या फायनलच्या सामन्याचा टॉस आम्ही करतोय. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. शिरवणे सारसुले 30+ टीमचा कॅप्टन आणि शिरवणे ब सानपाडा कोक्षेत 30+ या टीमचा कॅप्टन. कारण दोन्ही 30+च्या टीम्स आहेत.